काय मग सगळ्यांना ओळखलं का? संतोष मनसेकर. ये कळलं? ज्या बाईच्या मनगटाला तुम्ही नाजूक समजता त्यातला जोर दिसला? दिसला का? आज महिला दिनाच्या दिवशी तुलाच काय, तुझ्यासारख्या अनेकांना धडा शिकवू शकतो आम्ही. कोण आहात तुम्ही? मी एक बाई, एक महिला, एक स्त्री. अरे आपण माणसं प्राण्यांना सुद्धा चांगली वागणूक देतो रे. या ज्या सगळ्या जणी आहेत ना, या तू लग्न केलेल्या बायका आहेत. तू काय वागणूक दिलीस त्यांना? गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणजे आपला मालकी हक्क आला त्यांच्यावर असं वाटतं तुला? गळ्यातला पट्टा नाहीये तो, मंगळसूत्र आहे ते. हे मंगळसूत्र जे घातल्यानंतर सप्तपदी घेताना तू त्यांना वचन दिलं होतंस. आठवतंय का? तुला आठवणच करून देते आज त्याची. पहिलं वचन, आपल्या बायकोच्या सोबतीने आपल्या कुटुंबाला अन्नधान्यानं समृद्ध करण्याचं वचन. आपल्या बायकोला अन्नपूर्णेचं स्थान द्यायचं वचन. अन्नपूर्णा कसली? 2 वेळचं जेवणही मिळत नाही याच्या घरात. होतं नव्हतं ते सगळं दारूत वाया घालवलं या माणसाने. दुसरं वचन, आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारामध्ये अडीअडचणींमध्ये आपल्या बायकोचं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं. कुठल्याही संकटात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. पण इथे संकटच जोडीदार बनलाय, त्याला ती तरी काय करणार? घरच्या लक्ष्मीवर हात उचलतोस. तिसरं वचन, आपल्या घरच्या लक्ष्मीला आयुष्यभर ऐश्वर्यात नांदवण्याचं वचन. पण तू तिच्याच आईवडिलांनी कमवलेली त्यांची आयुष्यभराची कमाई हुंड्यात लुबाडलीस. आणि एवढं करूनही मन नाही भरलं म्हणून त्यांचा छळ करतोयस. हा, चौथं वचन, विश्वासाचं आणि प्रामाणिकपणाचं. पाचवं वचन, कुटुंबाच्या सौख्याचं. सहावं वचन, एकमेकांची कायम साथ देण्याचं. आणि सातवं वचन, एकमेकांसोबतचं नातं कायम जपण्याचं. यांनी ती वचनं पाळली आहेत, पण तू यातलं एकही वचन नाही पाळलंस. या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का रे भामट्या? 4 बायकांना फसवून आता 5व्या बाईला फसवतोयस. तुझ्या तर आता चैताली, शांत हो. हो शांत. हे काय करताय तुम्ही? अर्थ समजवतोय लग्नाचा. लग्न म्हणजे निरपेक्ष प्रेम. लग्न म्हणजे निस्वार्थ. लग्न म्हणजे स्वतःचं अस्तित्व विसरून एकमेकांचं स्वत्व निर्माण करणं. एक बाई जेव्हा माहेर सोडून, स्वतःचं घर सोडून तुमचा हात पकडून तुमच्याकडे येते ना, त्यावेळेस ती विश्वासाने येते. तो विश्वास जपणं म्हणजे लग्न. सुखदुःखात एकमेकांची साथ देणं. बाहेरून येणाऱ्या कुठल्याही संकटापासून आपल्या जोडीदाराचं रक्षण करणं म्हणजे लग्न. जोडीदाराला यश मिळावं म्हणून पाठिंबा देणं म्हणजे लग्न. एकमेकांवरचं जबाबदारीचं ओझं कमी व्हावं म्हणून सतत सोबत असणं म्हणजे लग्न. कितीही भांडणं झाली, कितीही मतभेद झाले, कितीही वाद झाले, तरी एकमेकांची साथ न सोडणं म्हणजे लग्न.
लग्न म्हणजे फक्त कर्तव्य जबाबदारी नसते, एक भावनिक अतूट नातं असतं. पण तू तर त्याचा खेळ मांडून ठेवलायस. घरच्या लक्ष्मीला गृहलक्ष्मी असं म्हणतात, पण तू तिच्याशीच अवहेलना केलीस, तिचाच अपमान केलास. तुझ्यासारख्या काही पुरुषांमुळे प्रत्येक स्त्रीचा विश्वासघात होतो. प्रत्येक मुलगी लहानपणापासून आपल्या जोडीदाराची, आपल्या संसाराची स्वप्न बघत असते. पण ज्या वेळेस हे स्वप्न अस्तित्वात येतं ना, त्यावेळेस त्याचं सत्य खूप भयानक असतं हे तुझ्यामुळे त्यांना जाणवतं. तुझ्यासारख्या माणसांमुळे ना काही स्त्रियांना लग्न करायची सुद्धा भीती वाटते. समाजाने स्त्रियांना स्वाभिमानी होऊन जगायला शिकवलंय, पण स्वाभिमानी स्त्रीचा आदर कसा करायचा हे तुझ्यासारख्या पुरुषाला शिकवलं पाहिजे. पुरुषार्थावर कलंक आहेस तू. चार चौकात ना तुझी धिंडच काढतो. चल. आपण नाही, आज या सगळ्या जणी धडा शिकवतील त्याला. शिकवा याला बाईशी कसं वागायचं असतं ते. बाईला पायाखालची धूळ समजल्यावर, तिच्या मनाविरुद्ध तिच्या शरीरावर, तिच्या मनावर अत्याचार केल्यानंतर काय होतं ना, ह्याचा चांगला धडा शिकवा याला. आणि असा धडा शिकवा ना की इथून पुढे कुठल्याच स्त्रीला फसवण्याची ह्याचीच काय जगातल्या कुठल्याच पुरुषाची हिंमत होणार नाही. याचा व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे आणि मगच त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. बॉस, महिला दिनाच्या खऱ्या शुभेच्छा. तुला पण खूप खूप शुभेच्छा. कुठे गेले दोघंही? कौशिकीताई, हा, मी बघितलं सगळीकडे पण कुठेच नाही आहेत ते दोघं. तू ट्रायल रूम मध्ये चेक केलंस का? हो, चेक केलं, नाही आहेत ते. अगं बाई, यांना शोधायचं तरी कुठे? एवढं मोठं दुकान आहे. कुठे गेले दोघंही? गेले असतील पळून. आय मीन पळून जायची सवय आहे ना त्यांना. पळून जाऊन लग्न केलं, आता पळून जाऊन शॉपिंग करत असतील. निशिता, हा म्हणजे ताई, आता आपण त्यांच्यासाठी स्पेशली इथे आलो आहे, पण त्यांना त्याची काही किंमतच नाहीये ना. निशी, उगाच सुतावरून स्वर्ग गाठायची काही गरज नाहीये. नमाची चुकामुक झाली असेल, असतील इथेच कुठेतरी. हो, मग दिसत का नाहीयेत? निशिता, मला असं वाटतं आपण जाऊन बघून येऊया का? हो. चल.